ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। कामोठे येथे काल माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित DSP पब्लिक स्कूल कामोठे येथे श्रावण उत्सव डान्स स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। 14 ऑगस्ट 2025 रोजी पालकांसाठी खास आयोजित या स्पर्धेत विविध पारंपरिक व सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली। स्पर्धेत सर्वोत्कृष्ट थीम, सर्वोत्तम कोरिओग्राफी, उत्तम वेशभूषा व सर्वोत्तम उखाणा अशा विविध प्रकारच्या बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती। नियमानुसार 8 ते 10 सदस्यांच्या गटांमध्ये पारंपरिक वेशभूषा व ॲक्सेसरीजसह 3 ते 5 मिनिटांचे सादरीकरण करण्यात आले। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे चेअरमन आणि माजी नगरसेवक श्री शंकर म्हात्रे, शाळेच्या कॅम्पस हेड सौ विम्मी कपूर मॅडम, इंग्रजी माध्यमाचे प्रमुख श्री सुभाष भंडारी सर, शेकापच्या महिला आघाडी कार्यकर्त्या सौ उषा झणझणे, शिक्षण वृंद व पालक वर्ग उपस्थित होते। शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। न्यायाधीशांच्या निर्णयावर स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला। कार्यक्रमामुळे पालकांमध्ये एकोपा, संस्कृतीचे जतन व आनंदाचा माहोल अनुभवायला मिळाला। नमस्ते। DSP स्कूलमध्ये जो श्रावण उत्सव चालू आहे, श्रावण उत्सव चालू आहे, त्या प्रत्येक गाण्यातून आपली संस्कृती कशी जपलेली आहे, तर संस्कृतीतले प्रत्येक सण कसे आपण साजरे करतो ते प्रत्येक गाण्यातून, नृत्यातून त्या कलाकारांनी आपले सादरीकरण केलेले आहे। आणि लोकांपर्यंत महिला ही फक्त घर आणि चूलमूल करत नाही, ती इतरही कामात करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चांगले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे पॅरेंट्स आहेत बाहेरचे, पॅरेंट्स, मी आतापर्यंत तरी 7 ग्रुपचे डान्स झालेले आहेत। या वर्षीपासून यांनी सुरुवात केली आहे आणि इथून पुढेही अशीच परंपरा चालू ठेवू। आपली जी संस्कृती जोपासण्याचा संदेश या नृत्यातून केलेला आहे। आणि याची थीम आहे ही श्रावणामध्ये जसं मराठी लोकांचे सण असतात आपल्या भारतीयांचे, त्याची थीम घेऊन आमच्या स्कूलने ऑर्गनाईज केलं होतं। फर्स्ट म्हणजे श्रावण, प्रत्येक श्रावणातले जे सण असतात ते सगळ्यांना कळायला हवेत। ऍक्च्युली आत्ताच्या पिढीला पण ते कळायला हवेत म्हणून हे ऑर्गनाईज केलं। आणि मेन तर महिलांना थोडासा आराम पण मिळतो, त्यामध्ये घरातली कामं थोडंफार ऍडजस्ट करून आम्ही त्याच्यासाठी म्हणजे वेळ देतो आणि मग सगळे एकत्र येऊन थोडा गप्पा गोष्टी शेअर होतं आणि प्लस हे होतं। आणि मग आपण स्टेजवर जाऊन जेव्हा करतो तेव्हा कॉन्फिडन्स पण येतो थोडाफार, मुलांसाठी पण होतं आणि मुलांना पण बरं वाटतं की आज आपली आई वरती स्टेजवर परफॉर्म करते म्हणून। ऍक्च्युली आता जे आहेत ते सगळे पालक आहेत। हो, जे स्कूलमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांचे आम्ही सगळे पालक आहोत। हो, येस, ऍक्च्युली आम्ही सगळ्यांना सांगतोय असं की आमच्या स्कूलने हे ऑर्गनाईज केलं आणि आम्हाला थोडं बरं वाटतंय की म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज करून आम्हाला पण बरं वाटतंय की आमच्या मुलांबरोबर आम्हाला सुद्धा ते थोडं प्रोत्साहन देतात की तुम्ही या, तुम्हाला एक स्टेज मिळेल, तुम्हालाही सगळ्या तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या दाखवता येतील, असे खूप म्हणजे मुलांसोबत आम्हालाही देतात। आणि जर आम्ही केलं तर आमच्या मुलांनाही आणखी म्हणजे जरासं हे वाटेल का बाबा आमचे आई बाबा पण करतात म्हणजे आम्ही करू शकतो। आणि ऍक्च्युली आता जे आम्हाला सांगितले ते आमच्या म्हणजे मुलांनी सांगितले, मम्मा तू करायचा आहे डान्स, म्हणजे त्यांनी हे केलं की नाही तू करायचा, तू घरचं सगळं करते पण आता हे सुद्धा करायचं आहे। त्यामुळे ते खूप बरं वाटतं आम्हाला की म्हणजे ह्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी पुढे यायचा वेळ मिळतो, प्लॅटफॉर्म मिळतो, आम्हाला पण एक प्लॅटफॉर्म मिळतो का आम्हालाही आमची कला सादर करता येते, आम्हालाही दाखवता येते। म्हणजे आमच्या मुलांनाही अभिमान वाटतं का माझी मम्मी नाचते स्टेजवर, का माझी आई नसते, असं आमच्या मुलांनाही आम्हाला बरं वाटतं का बाबा माझे आई बाबा। आणि आता घरातल्या नातेवाईकांना जेव्हा कळालं तेव्हा खूप खुश झाले की आता एकदा कॉलेज संपून कितीतरी दिवस झालेत आणि आम्ही परत परफॉर्म करतोय, त्याचं ऍक्च्युली खूप बरं वाटतंय घरच्या सगळ्यांनाच, इव्हन आजूबाजूचे प्रत्येक शाळेत, आमच्या शाळेमध्ये का नाही असं होतं आता। खरंच छान।
येस येस, मी ऍक्च्युली सरांना म्हणजे आमचे सर आहेत त्यांना सुद्धा सरांना बोलली आहे की परत दरवर्षी अजून पुढे पुढे म्हणजे आम्हाला आयडिया आली ना आता कसं करायचंय, त्यामुळे आम्ही आता नेक्स्ट टाइम प्रिपेअर राहू की काय करायचंय, अजून वेळ भेटेल आणि अजून पुढे म्हणजे व्यवस्थित करू शकतो. तुला एक मेसेज आहे की अ कॉन्फिडेंट अँड हॅपी पेरेंट कॅन क्रिएट अ कॉन्फिडेंट चाइल्ड, आणि ही थीम DSP पब्लिक स्कूल कामोठेने वास्तवात आणली. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण स्टुडंटसाठी खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स असतात, पण जेव्हा पेरेंट्स पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात तेव्हा आपण मुलांना शिकू शकतो की हा वेळ आहे की तुम्ही याने जाऊ शकता आणि आम्ही तुम्हाला घडवू शकतो. त्यामुळे मी खूप थँक्यू बोलते सगळ्या पालकांकडून DSP स्कूलचे की त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिला आम्हाला आणि हे सगळं ऑर्गनाईज केलं फक्त पालकांसाठी. ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. ही कॉम्प्लिमेंट ऍक्च्युली खरंच ही कॉम्प्लिमेंट आहे. माझा मुलगा एक 7th ला एक 2nd ला आहे. आम्ही पॅरेंट्स बरं तो ज्युनियर KG ला आहे मनीषा मॅमच्या अंडर. तुमचा मुलगा? माझी मुलगी आहे ती फर्स्ट स्टँडर्डला आहे. थँक्यू सो मच. छान वाटते. पहिले आम्ही तयारच नव्हतो. मॅमना लक्ष्मी मॅमचा फोन आला की तुम्ही असं असं कार्यक्रम नियोजन केलंय. नाही, शॉर्ट नोटीसवर आम्ही करू शकत नाही. 2 मुले आहेत मला, एक 4 वर्षाची मुलगी आहे आणि 6वीत मुलगा आहे, तर होणार नाही सगळं करू. तर त्यांनी एवढं प्रोत्साहन केलं की नाही सगळेच एन्जॉय करतात, बचत गट आहे, तुम्ही पण थोडंसं बाहेर मुलातून संसारातून स्वतःला वेळ द्या आणि काहीतरी करा. नंदिनी मॅम, लक्ष्मी मॅमनी क्लास टीचर आहेत, खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि परत सरांनाही सांगितलं आम्हाला थीम चेंज करून द्या. रक्षाबंधन कुणीच तयार नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये, काय डान्स करणार, काय गाणी घेणार, पण त्या बोलले तुमचं छान होईल, उलट त्यात म्हणजे सगळंच येईल, ड्रामा येईल, ऍक्शन येईल, डान्स येईल, तर तुम्ही ते करा, छानच होईल, बेस्ट. असं सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. आम्ही स्वतःच बसवलाय 2 दिवसात डान्स, कारण शनिवार रविवार आमचा ग्रुप होण्यातच गेला आणि कुणाची ओळख नाहीये जास्त, येतो मुलं सोडून जातोय, त्यामुळे कुणाचं हेच नव्हतं, ग्रुप कसा होणार हाच मोठा प्रश्न होता. पण ते आम्हाला लक्ष्मी मॅमनी पूर्ण सगळ्यांना फोन करून विचारून म्हणजे आग्रहाने तयार केलंय. हे कुणी मनाने घेतलं नाही, पण नंतर आम्हाला पण उत्साह वाटला आणि 2-3 दिवसात म्हणलं ठीक आहे कसं तरी मॅनेज होईल, करूया, एवढं काही नाही केलं. नाही, कोरिओग्राफर नाही, कारण 2-3 दिवस आम्ही असंच जस्ट युट्यूब वरती बघितलं, थोडाफार आयडिया घेतली आणि आमच्या टीम लिडरनी त्यांनी म्हणजे जास्त सांगितलं आम्हाला कसे कसे स्टेप्स करायचे, थोड्या आम्ही केल्या, कारण खूप पण होणार नाही आपल्या ह्यानी सगळं, तर मग केल्या 2 दिवसात. आणि सरांनी हॉल पण दिला आम्हाला हे करून, म्हणजे तुम्ही करू शकता, सगळं अवेलेबल करून दिलं, स्पीकर आणला घरातून आणि मस्त झालं ते खूप छान. मुलगा म्हणतो ट्रॉफी जिंकून ये मम्मा, ट्रॉफी तू बोलते ना मला ट्रॉफी घेऊन यायचं, जिंकायचं, मग तू पण जिंकून ये. पण जिंकणं मॅटर नाहीये, आम्हाला एन्जॉयमेंट मिळाली, तेच खूप छान आहे. थँक्यू. शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी काय संदेश द्याल? शाळेसाठी असेच कार्यक्रम ठेवत राहा, म्हणजे पालक आता सगळेच एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये, असं डल कुणी नाहीये, स्वतःसाठी वेळ पण काढतात, असं फॅमिली पण सपोर्ट करते, पहिल्यासारखे राहिले नाही सासू बिसू बंधनं, तर तुम्ही करत राहा सगळ्या गोष्टी. आणि पालक तर काय आहेत उत्साही, येऊ शकतात, केवळ फक्त लवकर सांगा आम्हाला. जो त्यांनी उशिरा सांगितलं ना त्यामुळे जराशी गडबड झाली, तसं सगळ्यांचं ट्युनिंग झालं नाहीये. तर 8-15 दिवस जरी सांगितलं ना, आम्हाला असं नाही की अख्खा दिवस काढून डान्स करत बसू, सगळं बघून घरातलं करायचं, म्हणजे हार्डली 1-2 तास काढून येणार आम्ही, तर त्यासाठी मग सगळं व्यवस्थित होण्यासाठी लवकर सांगा. नमस्कार. खरं तर आमचे प्रेरणास्थान सन्माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आमची जी शाळा आहे, साहेबांची जे स्वप्न आहेत की प्रत्येक वेळेस पालकांसाठी आपण काही ना काही नवीन प्रयोग करायला पाहिजे, त्यांच्या संकल्पनेतून आज श्रावण उत्सव हा महोत्सव म्हणूया एक आपण पालकांसाठी जे आयोजित केला होता. या पाठीमागची संकल्पना एवढीच आहे की प्रत्येक पालक, आम्ही परत एकदा इथे मेन्शन करतो की माता पालक हा त्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमात व्यस्त असतो. त्याला दिवसभर मुलं, त्यांचा पती, सासू सासरे, त्यांची घरची कामं, या सगळ्यांमध्ये त्यांना वेळच मिळत नाही की काहीतरी वेगळं करावं. त्यांच्यातली कला, हे कलागुण बाहेर कुठेतरी यावे, सुप्त गुण कुठेतरी बाहेर यावे आणि त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म यावा,
यासाठी माननीय सन्माननीय बाराम पाटील साहेबांच्या संकल्पनेतून आज आम्ही हा प्रोग्राम आमच्या शाळेत खास करून पालकांसाठी आयोजित केला आणि पालकांनी ह्याच्यातून त्यांचा हॅपीनेस, त्यांचा जॉय, त्यांचा आनंद घ्यावा, हीच एक संकल्पना ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे होती. पहिल्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला की अगोदर पण केला होता? खरं तर पालकांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो, परंतु अशा प्रकारचा जो प्रयोग आहे हा आमचा ह्या वर्षी प्रथमच आहे आणि आम्हाला आशा आहे की साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही असे निरनिराळे प्रयोग ह्या आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रयुक्त करू. साधारणपणे किती ग्रुप पालकांचे या ठिकाणी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतले आणि त्यांना कशा प्रकारचं प्राइज वगैरे काय वितरण केलं? आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर आम्ही पालकांना जे आवाहन केलं की आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे. सर्व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता, प्रचंड असा प्रतिसाद होता. परंतु कार्यक्रमाची जी थीम आहे त्या थीमनुसार श्रावणातले जे आपले उत्सव आहेत त्याच्यामध्ये नागपंचमी असेल, गोकुळाष्टमी असेल, रक्षाबंधन असेल, त्यानंतर आपलं इंडिपेंडन्स डे असेल, हे निवडक थीम घेऊन आम्ही एक साधारणतः 12 पालकांचा 12 स्पर्धक या ग्रुपमध्ये सहभागी झाले. एका ग्रुपमध्ये साधारणतः 9 ते 10 पालकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांचा आनंद हेच आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. पारितोषिक ही त्याच्या पाठीमागची संकल्पना वेगळी आहे, पण त्यांनी जो आनंद इथे आज साजरा केला किंवा त्यांनी जो आनंद उपभोगला हेच आमच्यासाठी खूप मोठं वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या शाळेच्या पदावर आहात? मी माननीय सन्माननीय बाराम पाटील साहेब यांच्या माजी आमदार दत्तूशेठ पाटील या शाळेमध्ये त्यांच्या अनेक संस्था आहेत. त्यामध्ये माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय कामोठे या शाळेमध्ये DSP पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाचा मी HOD आहे आणि ही सगळी संकल्पना ह्या सगळ्या पाठीमागे साहेबांचा आम्हाला खूप मोठा वरदान आहे आणि म्हणूनच आम्ही हे सर्व कार्य करू शकतो. धन्यवाद. पॅरेंट्ससाठी डान्स कॉम्पिटिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले, काय भावना? ऍक्च्युली हा ना एक मोठा टास्क होता आमच्यासाठी. मुलांना घरच्यांना सगळं मॅनेज करून यायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. माझा ना 1.5 वर्षाचा मुलगा आहे, माझे सासरे मागे आहेत, तो कंटिन्युअसली रडतोय, त्याला मी वेळ नाही दिला. पण जो मी मला स्वतःला वेळ दिला मुलं झाल्यानंतर किंवा कॉलेज सोडल्यानंतर, आणि ना प्रत्येकाच्या अंगामध्ये हे असतंय कला, पण ती ना कुठे यूज नाही करू शकत आपण. पण ह्या शाळेने आता जो कार्यक्रम आयोजित केला ना, ते सगळ्यांचे खरंच धन्यवाद आहे. त्यांच्यामुळे ना आम्ही स्वतःला वेळ देऊ शकलो आणि ह्याच्यामध्ये फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यांनी सपोर्ट केला. मी माझ्या इथे ना मिस्टरांचं नाव घेईन किंवा माझे सासरे आहेत, माझा मोठा मुलगा आहे, त्यांनी मला ना खूप सपोर्ट केला. तू जा, तू कर, तुला हे आवड आहे तर तू कर. त्याच्यामुळे ना मी खरंच सगळ्यांचे धन्यवाद आहे.